गौरी गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। कोलकाता प्रकरणात न्याय मिळावा म्हणून आष्टीतल्या संस्कृतीनं साकारला देखावा, तर शिलाई मशीनवर काम करणाऱ्या महालक्ष्मीनं वेधलं सर्वांचं लक्ष। संपूर्ण देशभरामध्ये गाजत असलेले कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणी सदरील युवतीला न्याय मिळावा म्हणून सर्व क्षेत्रातून जोरदारपणे मागणी होतीये। आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आष्टी शहरातल्या एका युवतीनं गौरी गणपती सजावट देखाव्यातून युवतीला न्याय मिळावा म्हणून आष्टी येथील युवतीनं देखाव्यातून व्यथा मांडली आहे। हा देखावा पाहण्यासाठी शहरातील महिला गर्दी करतायत। आष्टी शहरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आष्टी फेस्टिवल 2024 अंतर्गत आष्टी येथे बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही स्पर्धा पार पडली। यामध्ये प्रचंड महिलांनी सहभाग घेतला। यात मुर्शदपूर भागातील संस्कृती अशोक तांबे या युवतीनं हा देखावा सादर करून सर्वांचंच लक्ष वेधलंय, तर विद्या चंद्रकांत ढेरे पाटील या शिक्षिका यांनी खासबाग परिसरातील आपल्या निवासस्थानी शिवरायांनी त्या काळी बलात्काऱ्यांना दिलेली चौरंग शिक्षा हा देखावा सादर केला। तर मनीषा महेश चौरे यांनी मुर्शदपूर भागातील आपल्या निवासस्थानी पारंपरिक देखावा सादर केला। आष्टी कडा शहरातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय। रात्री उशिरापर्यंत अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला। गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी आष्टी येथील अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे संगीत खुर्ची स्पर्धा झाली आहे, तर दुपारी 2 वाजता वसुंधरा विद्यालयात स्लो सायकलिंग स्पर्धा झाली। या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या खेळाडूला प्रथम बक्षीस 3000 रुपये, द्वितीय बक्षीस 2000 तर तृतीय बक्षीस 1000 रुपये सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा आयोजक पत्रकार अविशांत कुमकर यांनी दिली। शिलाई मशीनवर काम करणाऱ्या लक्ष्मीने वेधलं लक्ष। आष्टी शहरातील मुर्शदपूर भागात राहणाऱ्या राधिका गोकुळ राऊत यांनी ग्रामीण भागात घरकाम करून घरात शिलाई मशीनवर काम करणाऱ्या महिलांची व्यथा काही वेगळीच असते। असेच महिलांची कष्ट फार माप असतात। याबाबत गौरी गणपती सजावटमध्ये सदरील महिलेनं देखाव्यातून सर्वांचंच लक्ष वेधलं। नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अविशांत कुमकर। आज मराठी प्रस्तुत आष्टी फेस्टिवल 2024 अंतर्गत आष्टी शहरामध्ये आज सकाळपासूनच गौरी गणपती सजावट स्पर्धेला सुरुवात झाली। आष्टी शहरातल्या मुर्शदपूर भागातल्या तांबे यांच्या निवासस्थानी आपण आहोत। आपण बघू शकतो की त्यांनी कोलकाता येथे झालेल्या महिलेवर अत्याचार प्रकरणी देखावा सादर केलाय। त्यामध्ये पापा की परी नहीं पापा की शेरनी बनो असा अनोखा संदेश दिलाय। त्यामध्ये त्यांनी अनेक संदेश लिहिलेत। आपण बघू शकता कशा पद्धतीने हा देखावा सादर केलाय। साधारणतः किती वेळ लागला ह्या देखाव्याला, कशा पद्धतीने बनवला, यामध्ये काय काय आहे आपण त्यांना विचारू। कशा पद्धतीने हा देखावा बनवला, काय सांगशील? नमस्कार, मी संस्कृती अशोक तांबे। गौरी गणपती सजावट स्पर्धेअंतर्गत आम्ही हा गौराईची सजावट केलेली आहे। इथं कोलकाता येथे ममिता नावाच्या डॉक्टर मुलीवर अत्याचार झाले आणि त्यामुळेच गणपती बाप्पाच्या रूपात वकील आणि पोलीस येतील आणि त्या मुलीचा जो अत्याचार झालाय त्याला न्याय मिळवून देतील अशी मी अपेक्षा करते। आणि मी मुलींना सांगू इच्छिते की पापा की परी बनण्यापेक्षा पापा की शेरनी बनो। आणि अजून या देखाव्यामध्ये काय काय सादरीकरण केले, काय सांगशील? इथं वारकऱ्यांची दिंडी दाखवलेली आहे। इथं जुनं ते सोनं म्हणूनच काही बायका पाणी शेंदत आहेत, पाटावर बंड्यावर वाटण वाटत आहेत। आणि इथं मी सर्व लोकांना सांगू इच्छिते की पृथ्वीवर सर्व लोकांनी झाडे लावली पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजे आणि आपली पृथ्वी स्वर्ग बनवली पाहिजे। आणि म्हणूनच मी देवाकडे साकडे घालते की देवा अशा विकृतीचा नाश कर। धन्यवाद। साधारणतः किती वेळ लागला हे बनवायला, काय सांगशील? मी माझ्या मम्मीच्या मदतीने पूर्ण 2 दिवस याच्यासाठी प्रयत्न केले। अशा पद्धतीने हा मुर्शदपूरचा देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। दिवसभरात अनेक ठिकाणी असे उत्कृष्ट देखावे या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाले आहेत, परंतु यामध्ये कोण प्रथम, द्वितीय, तृतीय ठरणार आहे ते लवकरच समजणार आहे। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड।